पण हा हा मी येतो, किशोर भाऊ येतो तुमच्याकडे. मला एकदा सगळ्यांकडे जाऊन येऊ द्या, मी येतो तुमच्याकडे. पुढच्या राऊंडला मी तुमच्याकडे लगेच येतो. आपल्यासोबत यशवंतजी आहेत. यशवंतजी, तुमच्या सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या परिस्थितीच्या बद्दल आपण बघितलं. कांद्याचा प्रश्न काय, शेतकऱ्यांची अवस्था काय, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण या सगळ्यातनं एक नवा प्रश्न या महाराष्ट्राच्या समोर दिसतोय. तो असा आहे की सरकारनं एक खेळखंडोबा करून टाकला पीक विमा योजनेच्या बद्दलचा. त्यामुळे आज यावर्षी पीक विमा काढणाऱ्यांचं प्रमाण नगण्य आहे. शेतकऱ्याच्या दारावर संकट आहे, शेतात संकट आहे, सगळीकडे संकट आहे आणि त्यानं कर्ज काढून हे केलेलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकरी एका अभूतपूर्व संकटात आहे का कर्जबाजारीपणाच्या? कारण पीक कर्ज नावाचं कवचच त्याला नाहीये. खरंय सर. आता परिस्थिती अशी आहे की राजा उदार झाला आणि हातात धतुरा दिला, अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. मी आज सकाळी आमच्या देवळा भागामधल्या एका शेतकऱ्याला भेटलो. कैलास आहे रे नाव त्यांचं. त्यांना विचारलं कांदा काय भाव विकला आजचा. ते म्हटले 750 रुपये कांदा गेला. कांद्याचा उत्पादन खर्च हा 1500 रुपये आहे आणि सरकार 700 रुपये 750 रुपयाने या कांद्याला भाव मिळतोय. आणि त्यांना विचारलं मग काय, तर ते म्हटले तिथून बाहेर पडलो आणि मार्केटच्या समोर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा देवाभाऊ नावाचा शिवाजी महाराजांना हात जोडलेला मोठा फ्लेक्स लावला होता. त्याला हात जोडले आणि घरी निघून आलो म्हटलं. म्हणजे एकीकडं करोडो रुपयाचे फ्लेक्स लावायला सरकारकडे पैसा आहे. पीएम पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करताना ड्रोन लाईट शो दाखवून करोडो रुपये खर्च केले जात आहेत. पण जो शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता यांच्याकडे पैसा नाही. शेतकऱ्यांना आधार द्यायला यांच्याकडे वेळ नाही. सर, मागच्या महिन्यामधली घटना आहे, तुम्हाला माहिती असेल, ठाऊक असेल, आपण जाणून आहात. ऑगस्ट महिन्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या आदल्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. आत्महत्या करायच्या आधी हा शेतकरी अण्णाभाऊ साठेंची कविता म्हणत होता. म्हणजे ऐकायला जड वाटेल, पण ती कविता होती की ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ती संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, की माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीत झाली, असं म्हणत शेतकऱ्यानं गळ्यामध्ये गळफास अडकवला. आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो, दुसऱ्या दिवशी सरकारनं करोडो रुपयाच्या वर्तमानपत्रांमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या जाहिराती दिल्या. ही आत्ताची महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे. तुम्ही पीक विमाचा मुद्दा मगाशी मांडला. पीक विम्याचे 4ही ट्रिगर सरकारनं बंद केलेत. आज पीक विमा महाराष्ट्रामधल्या कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? शेतीचा विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला होता त्यांना मिळणार आहेत का? त्या पीक विमा कंपन्या कोणाच्या आहेत? आणि आज परिस्थिती अशी आहे की अधिकारी बांधावर जायला तयार नाही. शेतामध्ये माती उरलेली नाही. पंचनामा करायचा कोणाचा? शेतकऱ्यांच्या मुर्द्यांचा. माझा प्रश्न असा आहे या व्यवस्थेला की आज परिस्थिती जी आहे, तुम्ही हरभरा टांझानियामधून आणताय, वटाणा कॅनडामधून आणताय, तूर आफ्रिकेमधून येते, पण शेतकऱ्यांनी इतक्या जगायचं कसं? इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार कोण आहे? इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला सर बोलावं लागेल. मी तुमचा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की किमान न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बोलता आहात, इतरांनी सुद्धा हा आदर्श घ्यायला हवा. तर आज महत्वाचे मुद्दे शेतीचे आहेत, ते मुद्दे बाजूला करून राज्यातल्या वाटाळवीरांना पुढे केलं जातंय. हिंदू मुस्लिम असेल, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका टिप्पणी असेल, कोणाच्या आईवर बोलणं असेल, अशा पद्धतीचे मुद्दे समोर आणले जात आहेत आणि शेतकऱ्याचा जो मुख्य मुद्दा आहे त्या मुख्य मुद्द्याला बाजूला टाकलं जातंय. मगाशी आदरणीय रविकांत भाऊ तुपकरांनी जो मुद्दा मांडला, त्या शेतकऱ्याची व्यथा आपल्यासमोर आली पाहिजे. मी नावासहित तुम्हाला सांगतो, खातगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर, संजय कोहकडे नावाचा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यानं अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. रविकांत भाऊ त्याने सांगितलं की शेतीचं नुकसान होतंय, जरा बघा. अधिकाऱ्यांनी सांगितलं हे निवेदन घरी घेऊन जा, नाहीतर सरकारी कामात व्यत्यय आणला म्हणून 353चा गुन्हा तुमच्यावर दाखल करू. घरी येऊन शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आम्ही कुठल्या अधिकाऱ्यांच्या भरोशावर पंचनामा करणार आहोत? अहो, तुम्ही तहसीलदार कलेक्टर सोडा, सुद्धा तलाठी आणि कोतवाल सुद्धा शेतावर जायला तयार नाही. कुठली यंत्रणा उभी करतायत? कृषी मंत्री राज्यात. मी या मताशी सहमत आहे की आज राज्यातल्या 36 पैकी 30 जिल्हे जर पाण्याखाली असतील तर या मुंबईमध्ये एक सुद्धा नेता दिसला नाही पाहिजे. राज्याच्या बांधावर नेत्यांची वर्दळ असली पाहिजे. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी सगळीकडे नेते फिरताना बघितले पाहिजेत आणि गुडघाभर चिखलामध्ये सगळ्यांचे पाय माखलेले दिसले पाहिजेत.